हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा। सर्वजण माझ्या मागे हात जोडून भगवंतांना प्रार्थना करा। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या
कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सोलापूरच्या वतीनं आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि सर्वांना विनंती आहे, थोडा वेळ शांत बसा. आपण इतका अमूल्य वेळ खर्च करून आपल्या जीवनातील हा जो वेळ आपण दिलेला आहे सत्संगासाठी, त्या सत्संगामध्ये आपण आलेला आहात हरे कृष्ण उत्सव किंवा कार्तिक दीपदानाचा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत नवीन घरकुल येथे. आणि पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात हरे कृष्ण भक्तांद्वारे या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तिकडं दुसरं कुठलं स्पीकर चालू आहे ना, त्याचा आवाज तिथे आला. तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन आंतरराष्ट्रीय स्तरावरती गीता भागवताचा प्रचार करणारी ही संस्था आहे. आणि संपूर्ण जगभर जसं आपण आता कीर्तन केलं, सीतारामाचा अभिषेक केला आणि आता कथा चालू आहे, सर्व भक्त भगवंतांचं नामस्मरण करू लागलेले आहेत. संपूर्ण जगात कृष्ण भावनेचा प्रचार करणारी ही एकमात्र संस्था आहे. आपण भारतात पाहतो आजकाल लोकांना लाज वाटते साडी नेसायसाठी, वाटते साडी तर म्हातारे लोक नेसतात, आम्ही कशाला नेसायचं. धोतर घाला म्हटलं की वाटते नाही आता जीन्स आहे, टी शर्ट आहे, 3 पीस आहेत कपडे, 3 पीस 2 पीस. आणि नवीन नवीन फॅशन जी चालू झालेली आहे आणि सगळी फॅशन पाश्चिमात्य देशातून, अमेरिका, युरोप या ठिकाणाहून ही फॅशन चालू झाली आणि भारतामध्ये ही प्रचलित झाली, वाढू लागली. आणि जी आपली खरी संस्कृती होती, आध्यात्मिक संस्कृती, ती संस्कृती हळूहळू कमी होऊ लागली. आणि म्हणून या संस्थेचे जे संस्थापक आचार्य आहेत, ज्यांनी संस्थेची सुरुवात केली, अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, त्यांच्या गुरुच्या आदेशावरून 1965 साली ते अमेरिकेला गेले. आणि अमेरिकेत पोचल्यानंतर त्या ठिकाणी आता लगेच असा प्रचार कीर्तन कोणी ऐकण्यासाठी तयार होणार नव्हतं तिथं. आतासुद्धा भारतात कीर्तन, प्रचार, भगवद्गीता म्हटलं तर वेगवेगळी परवानगी घ्यावी लागते. या कार्यक्रमासाठी सुद्धा पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. तर दुसऱ्या देशात जाऊन कीर्तन आणि भगवद्गीतेचा प्रचार प्राय असंभव होतं. आणि अमेरिकेत एक शहर आहे न्यूयॉर्क नावाच्या शहरामध्ये एक गार्डन आहे, टॉमकिन्स स्क्वेअर पार्क. जसं किल्ला बगीचा सोलापूरमध्ये प्रसिद्ध आहे, तसंच टॉमकिन्स स्क्वेअर पार्क नामक एका गार्डनमध्ये एका झाडाखाली बसून आपण ज्याला करताल म्हणतो टाळ, ते टाळ वाजवून कीर्तन करायचे. आणि कीर्तन चालू केलं. दररोज संध्याकाळी काही मुलं, कॉलेजचे विद्यार्थी, हिप्पी म्हणजे ज्यांनी घरदार सोडलेले किंवा नशेमध्ये गुंग झालेले विद्यार्थी त्या ठिकाणी एकत्रित व्हायचे आणि ते पण टाळ्या वाजवून हरे कृष्णा चालू करायचे त्याने. आणि 6 महिन्यानंतर त्या स्वामीजींना विचारलं, 70 वर्षाच्या आयुमध्ये एखाद्या व्यक्तीला घरातून कार्यक्रमला बोलवलं, मंदिरात बोलवलं तरी त्यांना कठीण वाटतं की इतका कसं जायचं, गाडी आहे का, पायऱ्या आहेत का, लिफ्ट आहेत का, बसायसाठी खुर्च्या आहेत का. कारण खाली बसलं तर उठता येत नाही आणि उठलं तर खाली बसता येत नाही. 70 वर्षाच्या आयुमध्ये एकटे व्यक्ती, न भूतो न भविष्यती, असं कधी इतकं आपण विचारसुद्धा करू शकत नाही
70 वर्षाचा एक म्हातारा माणूस, पुढे मागे कोणी नाही, अमेरिकेत उतरल्यानंतर कुठं जायचं ते माहीत नाही, जाताना तिकीटसाठी पैसे नाहीत. माताजी गप्प सॉरी, तर पैसे नाहीत, तर फक्त 40 रुपये होते त्यांच्याजवळ. किती? 40 रुपये. आणि ते 40 रुपये घेऊन मुंबईला गेले. मुंबईमध्ये सुमती मुरारजी नामक एक स्त्री होती, त्यांची जहाज चालवण्याची कंपनी, जसं इथं ट्रकच्या कंपनी आहेत आणि गुड्स कॅरियर आहेत, त्यांचा जो ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, तर जहाजांचा बिझनेस होता. आणि त्या जहाजामधून ते पाठवायचे, वस्तू पाठवायचे, गुड्स कॅरियर. जहाजामधून लोक नाही, सामान जायचं जहाजातून. आणि त्या जहाजातून स्टेजवर गेले. स्वामीजींबद्दल आपण चर्चा करत होतो आणि स्वामीजी स्वतः आपल्याला सर्वांना दर्शन देण्यासाठी आले. श्री भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की. सेंटर ठेवा, सेंटर. तुम्ही बसा तिथं सेंटर धरून बसायला लागेल, पाठीमागे धरायसाठी काय. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे स्वामीजी आहेत. बरोबर अगदी वेळेवर स्वामीजी सर्वांना दर्शन देण्यासाठी आले. तर 40 रुपये आणि त्या सुमती मुरारजीला त्यांनी विनंती केली, मला जाऊ द्या, अमेरिकेला जायचं आहे, मला प्रचार करायचा आहे, गीतेचा भागवताचा प्रचार करायचा आहे, मला जाऊ द्या. त्या सुमती मुरारजी म्हणाल्या, महाराज स्वामीजी तिथं काय मरायला जाणार का? इतकी थंडी आहे, तुम्हाला कुठं जायचं माहीत नाही, घरदार नाही, कुणाला भेटायचं माहीत नाही, कशाला चाललंय? म्हटले नाही, सगळी व्यवस्था भगवंत करतील, मला जाऊ द्या, फक्त मला एक तिकीट द्या. तुमच्या मालवाहू जहाजामधून जाण्यासाठी एक विनंती करा, फक्त एक विनंती आहे माझी, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. आणि दररोज 6 महिने ते जायचे त्यांना विनंती करायला. आणि ती विनंती पाहून ती शेवटी सुमती मुरारजी थकल्या आणि म्हटलं ठीक आहे, जावा, तुमची इच्छा आहे मरायची तर मरा जाऊन, मी तर आता काही बोलू शकत नाही. आणि त्यांनी त्या मालवाहू जहाजामधून ते इथून निघाले. आणि निघाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात निघाले. 33 ते 35 दिवसाचा प्रवास त्यांनी केला. ऑगस्टच्या 13 तारखेला निघाले आणि 1 महिना लागला त्यांना ती मालवाहू जहाज समुद्रातून जाता 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 हळूहळू हळूहळू मग श्रीलंका, मग वेगवेगळ्या ठिकाणी थांबत थांबत 1 महिन्यानंतर ती पोचली 17 सप्टेंबर 1965 साली स्वामीजी अमेरिकेला पोचले. आता इथं आम्ही आल्यानंतर सगळी व्यवस्था, लाइटिंग, स्टेज, साऊंड, सगळे स्वागतासाठी हार. तिथं उतरल्यानंतर कुणीही नव्हतं. सरळ जायचं, राईटला जायचं, लेफ्टला जायचं, काही माहीत नाही. आणि निघाले. गेल्यानंतर त्यांनी जाताना आपल्या वडिलांचे मित्र होते अग्रवाल म्हणून, त्या अग्रवालच्या घरी राहायचे आणि तिथून ते दररोज कीर्तनासाठी जायचे संध्याकाळी. आणि अशा अगदी नम्र परिस्थितीमध्ये त्यांनी या संस्थेची सुरुवात केली. आणि त्या हिप्पी लोकांनी 6 महिने कीर्तनात भाग घेतल्यानंतर त्यांनी विचारलं, स्वामीजी आम्ही तुम्हाला कशी मदत करू सांगा, कशी मदत करू शकतो तुम्हाला? आणि स्वामीजी म्हणाले, तुम्ही काय करा, भगवंतांचं नाव घ्या, भगवंतांचं नामस्मरण करा, ही भगवद्गीता आणलेली आहे, ती भगवद्गीता वाचा, कृष्णाला स्वीकारा, रामाला स्वीकारा. गेल्या 2 वर्षापूर्वी भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जपानला गेले. आणि जपानला गेल्यानंतर त्या जपानच्या राष्ट्रपतीला भेटण्यासाठी गेलेले होते. तर ते काय घेऊन गेले, कोण सांगू शकते काय घेऊन गेले? आपले भक्त नाही, बाहेरचे. भगवद्गीता घेऊन गेले. अगदी बरोबर. आणि त्यांनी गेल्या गेल्या
अशा एका मोठ्या सभेमध्ये दाखवली भगवद्गीता. बघा, मी भारतातून भगवद्गीता आणलेली आहे जपानच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी. आणि काही माझे भारतातील लोक म्हणतील मोदी धर्माचा प्रचार करू लागलेला आहे. नाही, त्यांना काही वाटू दे, पण मी भारताचे सगळ्यात मोठं रत्न जे आहे भगवद्गीता ते मी घेऊन आलो देण्यासाठी. जसं स्वामीजी लंडनला गेले प्रचारासाठी आणि लंडनला गेल्यानंतर काही प्रेस रिपोर्टर, दोघंजण पकडून बसा, व्यवस्थित पकडून बसा, आलं. आणि लंडनला गेल्यानंतर स्वामीजींना विचारलं तिथल्या प्रेस रिपोर्टरने, स्वामीजी लंडनला कशाला आले? कारण भारतातून जेही विदेशात जायचे ते सगळे काही ना काहीतरी द्या, पैसे द्या, मसाले द्या, पेट्रोल द्या, डिझेल द्या, तेल द्या, द्या 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 लिस्ट असायची. धनम देही, पुत्रम देही, ऐश्वर्यम देही, सुखम देही. आपण पण पूजा करताना सगळ्यात शेवटी असते मम आजीवनपर्यंतम, मग आचमन करा, मग आचमन केल्यानंतर पूजा करा, धैर्यम स्थैर्यम सौभाग्यम, सगळं जे मागतो तसं भारतातले सुद्धा सर्व नेता मंडळी जायचे आणि प्रत्येक गोष्ट द्या 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 म्हणायचे. आणि स्वामीजींना विचारलं, स्वामीजी तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही कशासाठी आलात भारतातून, त्या भिकारी देशातून कशासाठी आलात? स्वामीजी म्हणाले, मी घ्यायसाठी नाही, मी द्यायसाठी आलो. कारण 150 वर्ष तुम्ही राज्य केलं भारतावर आणि भारतातून तुम्ही सगळं लुटून घेऊन गेले. मसाल्याच्या व्यापारासाठी आले पोर्तुगालमधून, मग मसाले, मग भारतातले हिरे. शिवाजी महाराजांची तलवार देखील लंडनच्या म्युझियममध्ये आहे. कोहिनूर हिरा लंडनच्या म्युझियममध्ये आहे. भारतात नाही, आपण म्हणतो जय शिवाजी जय भवानी, पण भवानीने दिलेली तलवार देखील ब्रिटिशांच्या म्युझियममध्ये आहे लंडनमध्ये. तर म्हटलं मी द्यायसाठी आलो आहे, घ्यायसाठी नाही. म्हटलं काय देण्यासाठी आलात? म्हटलं तुम्ही सगळं भारतातून चोरी करून आला, पण भारतातलं जे आध्यात्मिक रत्न आहे, भारताचा आध्यात्मिक वारसा जो आहे श्रीमद भागवत आणि भगवद्गीता, ते मी तुम्हाला होम डिलिव्हरी करण्यासाठी आलेलो आहे. होम डिलिव्हरी, जसं सगळे आजकाल पार्सल होम डिलिव्हरी येतात, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, घर बसल्या ऑर्डर करा येतात. तर भगवद्गीता भागवत मी तुमच्या घरापर्यंत देण्यासाठी आलो. आणि म्हणून इस्कॉनपेक्षा जास्त नावाने प्रसिद्ध आहे हरे कृष्ण संस्था. ते बघा, हरे कृष्णावाले, हरे कृष्णा हरे राम. काही चिडवतात लोक, काही हरे कृष्णावाले म्हणतात, पण एन केन प्रकारेण भगवंतांचं नाव घेतात. या जगामध्ये भगवंतांचं नाव, कोण नाही आहे मागे? हरे कृष्णावाले हेच आहेत. त्यांना हरे कृष्णावाले बघावले ते मागे बघायला लागले कोण आले, कोणी नाही, हेच आहेत हरे कृष्णावाले. तर स्वामीजींमुळे संपूर्ण जगभरात हरे कृष्णचा प्रचार, कृष्ण नावाचा प्रचार. आपल्याला भगवंतांचं नाव घेण्यासाठी कधी कधी लाज वाटते. मी बघत होतो, हात वर करा आणि नाव घ्या. आमचे भक्त सांगत होते, काही जण थोडेसे असे घ्यायचे किंवा नमस्कार करायचे, किंवा मंदिरात पण जातात नवीन नवीन प्रणाम. लाज वाटते लोकांना प्रणाम करण्यासाठी. नवीन नवीन पद्धती. ख्रिश्चन लोकांमध्ये प्रणाम करतात 1 2 3 4, कारण का क्रॉस आहे म्हणून. आपण ख्रिश्चन आहे, आपण सनातन धर्मातले आहोत. हात जोडण्यासाठी लाज वाटायची काही गरज नाही. वैदिक सभ्यतेमध्ये सकाळी उठल्यानंतर, स्नान झाल्यानंतर आईवडिलांच्या पाया पडायचे. पहिला पृथ्वीच्या नमस्कार करायचे, कारण आपण आता पृथ्वीवरती पाय ठेवणार आहे, जमिनीवर. म्हणून समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे. मी आता ही पृथ्वी, तुम्ही विष्णूची पत्नी आहात, आम्ही तुमच्यावर आता पाय ठेवणार आहे, मला क्षमा करा. ही पहिला प्रार्थना म्हणायची. नंतर कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूलेच गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. हाताचं दर्शन घ्यायचे, कारण का हाताने कार्य करायचे आहेत म्हणून. त्यानंतर आई वडिलांना प्रणाम करायचे. त्यानंतर भगवंतांना प्रणाम करायचे. त्वमेव माता त्वमेव पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव.
सर्वांना प्रणाम केला जायचा. आजकाल कोणाला प्रणाम नाही. सगळ्यात पहिला प्रणाम मोबाईलला. उठल्याबरोबर हातात मोबाईल पाहिजे. कराग्रे वसती फोनम, कर मध्ये व्हॉट्सॲपम, कर मूलेच फेसबुकम, प्रभाते मोबाईल दर्शनम. सकाळी उठल्या उठल्या पहिला मोबाईल दर्शन. कारण हीच पाश्चिमात्य शैली हळूहळू हळूहळू हळू सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. तर ही पद्धती पाश्चिमात्य देशांना लोकांना देण्यासाठी हा कृष्ण भावनामृत आंदोलन, या आंदोलनाद्वारे संपूर्ण जगात 700 मंदिर आहेत. किती? 700 मंदिरं पूर्ण जगामध्ये. आणि भारतभूमीमध्ये आहेत 350 मंदिरं. आणि त्यातील एक मंदिर आहे अक्कलकोट रोड नवीन जाक्यात नाक्याजवळ, राधा दामोदर मंदिर. आणि त्या मंदिराच्या वतीनं आज आपण या ठिकाणी नवीन घरकुलमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर कार्यक्रम पहिला नाही आहे. दर बुधवारी तर गुरुवारी दर बुधवारी ॲड्रेस 74/3 ए ग्रुप बीडी घरकुलमध्ये दर बुधवारी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये भगवद्गीता प्रवचन, कीर्तन आणि प्रसाद सर्वांसाठी असतो. तर जे पहिल्यांदा आलेले आहेत घरकुलच्या भक्तांना भेटून आपण पत्ता, नाव नोंदणी वगैरे करू शकता. कार्यक्रमाची माहिती भेटू शकते. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणाले, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आपुलिया हिता जो असे जागता, स्वतःच्या हितासाठी जो जागाय त्याच्या अशा कुळातील माता पित्यांना नमस्कार आहे. स्वतःच्या हितासाठी. स्वतःचं हित कशामध्ये आहे? आपल्याला हे मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे. ते मनुष्य शरीर भगवंतांची भक्ती करत, आपल्या कुटुंबाचं रक्षण करत, सरते शेवटी जी परीक्षा आहे, शेवटची परीक्षा, ज्याला जगामध्ये मृत्यू नाव ठेवलेलं आहे, त्याची तयारी करायची आहे. त्या शेवटच्या परीक्षेची तयारी. कारण सरते शेवटी आपल्यासोबत जे जाणार आहे ते फक्त भगवंतांचं नाव जाणार आहे. आणि म्हणून सरते शेवटी म्हटलं जातं, राम नाम सत्य है, बाकी सब असत्य है. हा जो मधला ग्रुप आहे थोडंसं शांत बसा, 10 मिनटं. तर एक शालेय विद्यार्थी आपल्या वडिलांसोबत चाललेला होता. एक लहान मुलग्याला हात धरून वडील चाललेले होते. आणि एका ठिकाणी रस्त्यावरून जात असताना त्याने एक अंत्ययात्रा पाहिली. अंत्ययात्रा काय म्हणतात? अंत्ययात्रा, अंत्ययात्राच म्हणतात ना. अंत्ययात्रा चाललेली होती बोंदलगड्ड्याला. आणि त्यावेळी तो लहान मुलगा, त्या शेवटी मुलं ही देवाघरची फुलं म्हटलेलं आहे. मुलं निरागत असतात. ते काही कधी प्रश्न विचारू शकतात. हे असं का, ते असं का, हा असा का, तो असा का. आणि त्या मुलांनी अगदी निरागसपणे आपल्या वडिलांना प्रश्न विचारला, पप्पा सगळेजण म्हणतायत राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे, पण तो वरती झोपलेला जो माणूस आहे तो म्हणत नाही राम नाम सत्य आहे का? आता फार बुद्धिमानीचा प्रश्न आहे. आणि वडील म्हणाले, अरे बाळा, तो मेलेला आहे, त्यांनी शरीर सोडलेलं आहे, म्हणून तो रामाचं नाव घेत नाही. मग मुलगा म्हणू लागला, पप्पा आपण पण मेलेलोच आहे. म्हटले का? आपण कुठं रामाचं नाव घेतोय? आपण सुद्धा रामाचं नाव घेत नाही म्हणजे आपण सुद्धा मेलेलोच आहे. भगवंतांनी आपल्याला इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे, आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि मनुष्याचं शरीर दिलेलं आहे. प्राण्यांच्या जीवनामध्ये किंवा प्राण्यांच्या शरीरामध्ये कधी भगवंतांची भक्ती, दीपदान, अभिषेक होत नाही. घरकुलमध्ये अशी अनाउन्समेंट झाली की गुरुकृपा गृहवस्तू भांडारच्या समोर मोठ्या पटांगणामध्ये कार्यक्रम आहे, आपण सगळे या. काही कुत्री मांजरं येऊन बसली नाहीत, चला सत्संग करू.
कुत्रे मांजरं कधी सत्संगला येणार आहेत का? कधीच नाही. आणि आले तरी असं शांत बसणार कधीच नाही. त्यामुळे मनुष्याला जी बुद्धी प्राप्त झालेली आहे, आणि म्हणून ज्यावेळी आपण ऐकलं असेल की 4 गोष्टी आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये समान आहेत. ज्यावेळी महाभारतात एक प्रसंग आहे, युधिष्ठिर महाराज 5 पांडवांसोबत ज्यावेळी अज्ञातवासामध्ये होते आणि अज्ञातवासात वनवासात असताना त्यावेळी ते काम्यवन नामक एक वन आहे मथुरेमध्ये, तिथं आले आणि त्या एका जलाशयापाशी त्यांना पाणी प्यायचं होतं. पहिला नकुल, सहदेव, अर्जुन, भीम एक एक सगळे पाणी आणण्यासाठी गेले. पण त्या कुंडाचा जो मुख्य होता यक्ष, त्या यक्षाने त्यांना सांगितलं की माझ्या प्रश्नांचं उत्तर दिल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. जर पाणी पिलं तर तुमचा मृत्यू होईल. ते म्हटले नाही, काय लक्ष देत नाही आम्ही, आणि पिले पाणी. आणि चौघांनी तीच चूक केली, नकुल, सहदेव, भीम आणि अर्जुन. आणि आता 5वे एकटेच उरलेले होते पांडवांपैकी, युधिष्ठिर महाराज. आणि त्या युधिष्ठिर महाराजांनी तिथं आल्यानंतर त्या यक्षाने विचारलं, म्हटलं बघा तुमचे 4ही भाऊ मूर्छित होऊन मृत्युमुखी पडलेले आहेत. आता तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे, तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. आणि जर त्या उत्तर नाही दिले, तुम्ही पाणी पिले तर तुमचासुद्धा मृत्यू होईल. आणि असे कित्येक प्रश्न विचारले त्यानं. तर त्यामधील एक प्रश्न होता की युधिष्ठिर, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? कोण सांगू शकते जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? जगातलं आश्चर्य कोणी सांगा, हातवर करा, तिथून सांगा, उभारून सांगा. काय जगातलं आश्चर्य? चायनाची भिंत, ताजमहल, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, आयफेल टॉवर. काय जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य? सगळ्यात मोठं आश्चर्य आहे मृत्यू. आणि युधिष्ठिर महाराज म्हणाले, अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यमालयम शेषास्थावरमिष्यन्ति किम आश्चर्यम यत परः. अहनी अहनी म्हणजे दररोज, प्रत्येक दिवशी. अह म्हणजे दिवस, निशा म्हणजे रात्री. अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यमालयम. दररोज दिवसा आणि रात्री कित्येक लोक मृत्युमुखी पडतात आणि यमालयाला जातात. हिमालयम नाही, यमालयम, यमपुरीला जातात. पण बाकीचे जे आहेत, शेषास्थावर मिष्यन्ति, जे बाकी राहिलेले आहेत, त्यांना वाटते मी कधीही मरणार नाही. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे जगात, मी कधीही मरणार नाही. आणि हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. तर म्हणजे सांगत होतो 4 गोष्टी, आहार, निद्रा, भय आणि मैथुन. सामान्यमेतत् पशुभिः नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हि न पशुभिः समान. आपण जेवतो, आपण जेवता सगळे, कोण जेवत नाही तसं आहे, फक्त हवा खाऊन जगणारे, बस पोट भरलं असं आहे? नाही, आपण प्रत्येकजण जेवतो. आहार, निद्रा, आपणही झोपतो, प्राणीही झोपतात. आपणही खातो, प्राणीही खातात. प्राणी कुठेही खातात, काही पडलेलं कचरा, काही जे त्यांना कळत नाही काही खातात, सडलेलं, नासलेलं, खराब झालेलं. पण आपल्याला ती चव, रसास्वादन करण्याची बुद्धी आहे. म्हणून आपण व्यवस्थित स्वयंपाक करून व्यवस्थित आपण जेवतो. मग त्यासाठी साधारण टपरीपासून 5 स्टार हॉटेल आहेत सगळे खाण्यासाठी. पण खाल्ल्यानंतर जो आनंद आहे तो दोघांना सारखा आहे. मग ते कारलं असो, गुलाबजामुन असो, मसाला पप्पू असो किंवा काही असो, फक्त जिभेवर जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंद आहे. एकदा गळ्याखाली गेला मग पोट भरलं की शांत. आहार, निद्रा, आपणही झोपतो, प्राणी झोपतात. आपण व्यवस्थित घरी बेडरूम, पलंग, स्लीपवेल मॅट्रेस, सगळ्या गोष्टी असतात, AC, पंखे, कूलर. पण प्राणी कुठेही दगडावरती, रस्त्यावरती कुठेही झोपतात. पण झोपल्यानंतर जो आनंद आहे किंवा जी समानता आहे ती सगळी समानता सारखीच आहे.
आपल्याला लक्षात राहते का झोपल्यानंतर आपण कोण आहे? नाही. भगवंतांची कृपा आहे, आपल्याला भगवंत उठवतात सकाळी. नाही उठवले भगवंत तर मग 4 लोक उचलून घेऊन जातात. भगवंतांची कृपा आहे की झोपेतून उठवतात भगवंत. आहार, निद्रा. तिसरा आहे भय, भीती. आपल्याला पण भय आहे, प्राण्यांना पण भय आहे. आणि ती भीती आहे म्हणूनच आपण गोदरेज कपाट आहेत, सेफ्टी लॉकर्स आहेत, CCTV आहेत आणि मोठमोठ्या बँका, लॉकर्स, दरवाजे, ग्रिल सगळे आहे. भीती आहे म्हणून. प्राण्यांनासुद्धा त्यांना दात दिलेले आहेत, विषारी दात आहेत, पळण्याची शक्ती आहे. साप, त्याचे विषारी दात, किंवा ससाला पळण्याची शक्ती. शिंग आहेत, त्या शिंगाने त्यांचं ते रक्षण करतात भीती असल्यामुळे. आणि चौथा आहे मैथून. आपणही मुलांना जन्म देतो आणि प्राणीही मुलांना जन्म देतात, पण आपल्यापेक्षा श्रेष्ठ प्राणी आहेत. प्राणी कधी आपल्या मुलांना जन्म दिल्यानंतर रेल्वे स्टेशनवर, नदीच्या काठावर, कचरा कुंडीमध्ये ठेवून जात नाहीत. कधी न्यूज आले का? माकडाने जन्म दिला आणि कचरा कुंडीजवळ ठेवला, मांजराने जन्म दिला आणि कुठंतरी सोडून गेले. नाही, ते स्वतः त्यांची काळजी घेतात. पण मनुष्य प्राणी असा आहे की मुलांना जन्म दिल्यानंतर सांभाळणं होत नाही म्हणून कुठेही सोडून जातो. आणि या 4 गोष्टी सोडता बाकी सगळ्या गोष्टी, 4ही गोष्टी या समान आहेत. त्याच्या पलीकडं आपण काही वेगळं करत नाही. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेही करतो या 4 गोष्टीच करतो. आहार, निद्रा, भय, मैथून. आणि काम करतो कशासाठी? आहारासाठी. 2 वेळेचं भोजन प्राप्त व्हावं यासाठी दिवसभर काम करतो. पण याही पलीकडे एक गोष्ट आहे. धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हीन पशुभी समान. धर्मो हि तेषाम अधिको विशेषो. एक जो आहे धर्म तो मनुष्यांना आणि प्राण्यांना वेगळं करतो. आपल्याला ती बुद्धी आहे भगवंतांनी दिलेली, विकसित बुद्धी. त्या बुद्धीचा उपयोग केल्यामुळे आपण समजू शकतो हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे आपल्यासाठी श्रेयस्कर आहे, हे आपल्यासाठी श्रेयस्कर नाही आहे. ती बुद्धी जी दिलेली आहे ती बुद्धी दिलेली आहे धर्माचं पालन करण्यासाठी. आणि जेव्हा आपण धर्माचं पालन करतो त्यावेळी धर्म आपलं रक्षण करतो. धर्मो रक्षति रक्षितः. आपण ज्यावेळी धर्माचं रक्षण करतो त्यावेळी धर्म आपलं रक्षण करतो. आणि तो धर्म म्हणजेच भगवंतांचं नामस्मरण, भगवंतांची भक्ती. भगवंतांची भक्ती करण्यासाठी घरदार सोडून मंदिरात जाऊन संन्यास घ्यावा लागतो असं काही नाही. स्थळी काळी पाषाणी ग्रहे थाको वने थाको सदा हरी बोले डाको. आपण घरी असो, जंगलात असो, आपण जॉबवर असो, कुठेही भगवंतांचं नामस्मरण आपण करू शकतो. दळता कांडता भांडता हरी मुखे म्हण, हरी मुखे म्हण, पुण्याची गणना कोण करी. दळता म्हणजे दळताना. आजकाल मिक्सर वगैरे आहेत, मशीन आहेत, त्यामुळे कळत दळत नाही. पण दळता, कांडता, ज्यावेळी आपण धान्य कांडलं जातं त्यावेळी, प्रत्येक वेळी आपण भगवंतांचं नामस्मरण करू शकतो. सकाळी आपण दररोज उठता सकाळी दररोज? सगळे उठता का सकाळी? कोण कोण उठत नाही? सकाळी न उठणारे कोण कोण आहेत? सकाळी आपण सगळे उठतो. दररोज आंघोळ करणारे दररोज आंघोळ करणारे आहेत. आंघोळ केल्यानंतर घरामध्ये भगवंतांचा फोटो आहे. राम आहेत, कृष्ण आहेत, नरसिंह आहेत, वामन आहेत, जेही भगवंत त्यांच्यासमोर आहेत त्यांना आपण एक वेळा धन्यवाद म्हणणं गरजेचं आहे. भगवंता, प्रभू रामचंद्रा, कृष्णा धन्यवाद. का? आम्हाला सगळ्यात पहिलं मनुष्य शरीर दिलं त्यासाठी. दुसरा धन्यवाद, आपल्याला जिवंत ठेवलं. तिसरा धन्यवाद, आपल्याला बुद्धी दिली. कित्येक जणांना मनुष्य शरीर प्राप्त होतं पण बुद्धी प्राप्त होत नाही. त्याला आपण मग पागल म्हणतो किंवा मूर्ख म्हणतो. ते लोक दगडावर बसून घ्या रस्त्यावरती दगडं मारत फिरतात किंवा कपडे न घालता विवस्त्र अवस्थेत फिरतात.
त्यांना म्हटलेलं आहे पागल किंवा मूर्ख. आपल्याला भगवंताने ती बुद्धी दिलेली आहे. आपण ओळखू शकतो हे माझे आहेत, हे माझे कुटुंबातील सदस्य आहेत. ती दिलेली आहे भगवंतानी बुद्धी. आपण फार ऋणी आहे भगवंतांचे. भगवंतांनी आपल्याला, आता मी चौकशी केली आहे, लाईटिंग, इलेक्ट्रिसिटी, हे पंडालचं बिल वगैरे लगेच उद्या बिल येणार आहेत सगळे. पण सूर्यदेव अनादी काळापासून आपल्याला सूर्यप्रकाश देतो. कधी बिल आले का आपल्या घरी? नवीन घरकुल, घर नंबर 111 बी घरकुल, 1,500 रुपये 1.5 महिन्याचे, कधी आले बिल? नाही. भगवंतानी पाणी, जमीन, हवा. इटलीमध्ये रोम नावाचं शहर आहे. त्या शहरात एक 78 वर्षाचा व्यक्ती कोविडच्या काळात ॲडमिट झाला. आणि ॲडमिट झाल्यानंतर 3 दिवस त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं. आणि ऑक्सिजन ठेवल्यानंतर जेव्हा तो हॉस्पिटलमधून निघाला बाहेर, त्याला 700 युरोज, 1 युरो म्हणजे आजचा 90 रुपये भारताचा, असे 700 युरोजचं बिल दिलं. आणि ते बिल हातात दिल्यानंतर तो म्हातारा व्यक्ती रडू लागला. त्याच्या डोळ्यातील पाणी पाहून डॉक्टरांनी विचारलं, साहेब काय बिल जास्त झालं म्हणून रडताय का? म्हटले नाही, 700 नाही 7,000 घ्या, त्याची चिंता नाही. पण मी विचार करतोय, फक्त 3 दिवस तुम्ही मला ऑक्सिजन लावला, 700 युरोजचं बिल दिलं. या 70 वर्षामध्ये भगवंतांनी मला किती ऑक्सिजन दिला, आजपर्यंत मी 1ही रुपये बिल दिलेलं नाही आहे. किती माझे भगवंत श्रेष्ठ आहेत. तर भगवंतांनी कधी आपल्याला बिल दिलं नाही, म्हणून आपण त्यांचे ऋणी आहोत. म्हणून दररोज उठल्यानंतर भगवंतांना प्रणाम करणं, भगवंतांचं नाव घेणं, गीता भागवत जे ग्रंथ आहेत ते वाचणं, ते आपल्याला वाचण्यासाठी आहेत. फक्त गीता हात ठेवायसाठी नाही. मैं जो कहूँगा सच के सिवा कुछ नहीं कहूँगा. ते जर वाचली असती तर हात ठेवायचा दिवसच उजाडला नसता, हात ठेवायची आवश्यकताच पडली नसती. जसं प्रभू रामचंद्रांच्या वेळी, प्रभू रामचंद्रांची लीला आपण ऐकतो. सीतेचं अपहरण करण्यासाठी रावण एका साधूच्या वेशामध्ये आला, भिक्षां देही, भिक्षा मागण्यासाठी. तर रावणाला प्रश्न विचारला एकदा, म्हटले तुम्ही कुठलंही रूप धारण करू शकत होता, कुठल्याही व्यक्तीचं, कुठल्याही प्राण्याचं कोणतंही रूप धारण करता करता तुम्ही सीतेचं अपहरण करू शकला असता. मग एका साधूचं रूप धारण करून भिक्षा मागून सीतेचं अपहरण करण्यापेक्षा तुम्ही रामाचं रूप का नाही घेतलं? रामाचं रूप घेऊनच डायरेक्ट गेले असते आणि सीतेला घेऊन गेले असते, भिक्षा मागण्याचं का आवश्यकता पडली? आणि त्यावेळी रावणाने सांगितलं, मी तेही ट्राय केलेलं होतं, पण रामाचा वेश धारण केल्यानंतर ती भोग करण्याची भावनाच माझ्या हृदयातून नष्ट झाली. फक्त नाटक जरी केलं भगवंत बनण्याचं तरीसुद्धा ती भावना शुद्ध होते. आणि म्हणून त्याने मग एका साधूचं वेश धारण केलं. तर अशी भगवंतांची कृपा आपल्यावर आहे. आणि त्या कृपेमुळेच आपण सर्वजण त्या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. तर नवीन घरकुल या ठिकाणी जे भक्त आहेत, सुदामा मित्रप्रभू आणि त्यांची पूर्ण टीम जी आहे, त्याने इतक्या मोठ्या प्रमाणात हरे कृष्ण महोत्सव किंवा हरे कृष्ण उत्सव हा आयोजित केलेला आहे. कार्तिक महिन्यामध्ये हा कार्तिक महिना चालू आहे. पवित्र पद्मपुराण, स्कंदपुराणमध्ये वर्णन आहे, हा सगळ्या महिन्यामध्ये पवित्र असा महिना आहे. आणि या महिन्यामध्ये कार्तिक महिन्याला दामोदर महिना असं देखील म्हटलं जातं. का? कारण दिवाळीच्या दिवशी यशोदेनं भगवंतांना उखळाला बांधून ठेवलं. कृष्णाने काय केलं? सकाळी उठल्या उठल्या दही, लोणी, तूप जे हंडे होते ते फोडून टाकले. आणि यशोदा रागावली आणि त्याने कृष्णाला उखळाला बांधलं. आणि उखळाला बांधल्यामुळे कृष्णाचं नाव झालं दामोदर. दामोदर या शब्दाचा अर्थ काय? दाम म्हणजे दोरी, उदर म्हणजे पोट. उदर म्हणतो ना आपण, पोटाला उदर म्हणतो. दामोदर, दोरीनं पोटाला भगवंतांच्या बांधलं म्हणून त्यांचं नाव झालं दामोदर. तर हा दामोदर महिना आहे. आणि हा महिना, संपूर्ण महिना
पौर्णिमेपासून येत्या 27 नोव्हेंबरपर्यंत जी कार्तिक पौर्णिमा आहे, दररोज दीपदान होतात, दररोज दुबईमध्ये सुद्धा. आणि पूर्ण जगात दीपदानचा सगळ्यात मोठा कार्यक्रम होतो दुबईमध्ये. आणि म्हणून दुबईचं नाव ठेवलंय हरे कृष्ण भक्तांनी दामोदर देश. देशाचं नावच बदललं, दामोदर देश. शारजा शाम देश, अबुधाबी अवतारी देश, हे नावं बदललेली आहेत. तर या संस्थेच्या वतीनं संपूर्ण जगभर भगवद्गीता, श्रीमद भागवत, जगन्नाथ रथयात्रा असे दीपदानाचे कार्यक्रम संपूर्ण जगभर होत असतात. आजचा कार्यक्रम नवीन घरकुलमध्ये केलेला आहे. त्याच पद्धतीनं येत्या 23 तारखेला, लक्षात ठेवा 23 तारीख, आज कुठला वार आहे? गुरुवार. पुढच्या गुरुवारी बरोबर आपलं कॅलेंडर, नोटपॅड सगळीकडे नोट करून ठेवा. येत्या गुरुवारी कार्तिक एकादशी आहे. देव उत्थान कार्तिक एकादशी. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती. दर्शन हेळा मात्र तोया होय मुक्ती, केशवाची नामदेव भावे ओवाळीती. तर कार्तिक एकादशी आहे. आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी सायंकाळी 4:30 ते 9 जसा हा कार्यक्रम आहे, असाच कार्यक्रम राधा दामोदर मंदिरामध्ये आहे. अक्कलकोट रोड, नवीन जकात नाका, जिथं गाड्या थांबवतात पोलीस, तिथून आत आल्यानंतर विनायक नगरमधून सरळ गेल्यानंतर हरे कृष्ण मंदिर आहे. त्या मंदिराचा दुसरा वर्धापन दिवस आहे. राधा दामोदर विग्रहांची प्राणप्रतिष्ठा झाली. तर त्या ठिकाणी राधा दामोदर अभिषेक, प्रवचन आणि वेगवेगळ्या देशातून आलेले संत, त्यांचं दर्शन होईल आपल्याला. अमेरिकेतून आलेले कृष्ण चैतन्य महाराज, अमेरिकेचे स्वामीजी येणार आहेत. त्यांनी PhD केलेली आहे इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंट्समध्ये. ते 40 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स वाजवू शकतात. बासरी, वायलिन, करताल, मृदंग, ढोल, ताशा जे असतील 40 प्रकारचे ते आहेत. गुरुप्रसाद महाराज, विश्वविख्यात संत लोकनाथ स्वामी महाराज, अशा बऱ्याच संन्यासींचं दर्शन आपल्याला होईल. आणि दामोदर मंदिरामध्ये देखील दीपदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर मंदिराच्या वतीनं आम्ही सर्वांना आमंत्रित करतो. आपण सर्वजण या आणि क्षमा करा, कार्तिक एकादशीच्या त्या शुभ मुहूर्तावरती आपण दीपदान करून राधा दामोदरांची कृपा, आशीर्वाद प्राप्त करा. आपण जेव्हा आता कार्यक्रमाची रूपरेषा असं राहील, या कार्यक्रमामध्ये ज्यांनी आपल्याला मदत केली, सहकार्य केलं, त्यांचं धन्यवाद होईल. त्यानंतर सर्वजण बसून राहा. आपण दामोदर अष्टकम म्हणणार आहे. दामोदर अष्टकम म्हणजे कसं भगवंतांना बांधलं, भगवंत रडू लागले, ती एक प्रार्थना आहे. ती प्रार्थना आपण म्हणणार. प्रत्येकाला, जितकेही 1000 भक्त या ठिकाणी आहेत, त्या प्रत्येकाला दिवा दिला जाईल, दीप. आणि तो दीप आपण भगवंतांना अर्पण करायचा आहे. कसा अर्पण करायचा? चरणांना 3 वेळा गोल फिरवायचं, 3 वेळा. चरणांना 4 वेळा. नंतर नाभीला 2 वेळा. आणि चेहरा, मुखारविंद म्हणतो त्याला 3 वेळा. 4, 2 आणि 3. आणि पूर्ण शरीराला 7 वेळा असा दीप अर्पण करा. प्रत्येकाला दीप दिला जाईल. दीप दिल्यानंतर दीप अर्पण करा. सर्वांसाठी महाप्रसाद आहे. प्रसाद नंतर ज्यावेळी आपण जाणार, ज्या गीता भागवताविषयी आपण ऐकलं, त्या गीता भागवत आध्यात्मिक ग्रंथ आपल्याला बाहेर एक्झिट गेटवरती भेटतील, जिथून कंपाऊंड आहे त्या ठिकाणी. ही जी भगवद्गीता आहे 90 भाषेमध्ये भाषांतरित झालेली आहे. किती? 90 भाषेमध्ये. आणि 160 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीमध्ये, कॉलेजमध्ये त्या ठिकाणी ती गीता शिकवली जाते. भारतात सुद्धा या काळामध्ये हळूहळू भगवद्गीता ॲड केली जाईल. आपल्याला शिकवलं जातं मोगलांचं साम्राज्य, इतिहास मोगलांचा, ब्रिटिशांचा, पण गीता आणि भागवताचा शिकवला जात नाही. आणि ते गीता भागवत ग्रंथ आपण प्राप्त करा. आणि बुधवारी जिथं आपण ॲड्रेस सांगितला त्या ठिकाणी आपण
ए घरकुलमध्ये कार्यक्रम आहे 74/4 त्या ठिकाणी बुधवारी कार्यक्रम आणि दर रविवारी राधा दामोदर मंदिर अक्कलकोट रोड नवीन जकात नाक्याजवळ सकाळी 8 ते 10 दर रविवारी भागवताचं प्रवचन कथा कीर्तन आणि सर्वांसाठी महाप्रसाद. तर पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद. आपण एक वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हणू. हात वर करणं भक्तांना माहीत आहे, पण बाकीच्यांना माहीत वाटत असेल हात वर का करायचं. हात वर करणं म्हणजे सरेंडर. पोलीस आणि चोर समोरासमोर आल्यानंतर म्हणतात ना हँड्सअप. हँड्सअप म्हणजे काय, हात वर करा. फुल सरेंडर. भगवंता मी तुमच्या शरणागत आलेलो आहे. जसं द्रौपदीने हात वर करून शरणागती स्वीकारली. जोरात सगळ्यांनी हात वर करा. समोरचे पुढचे मागचे उभारलेले मंडपाच्या बाहेर असलेले भगवंतांचा वैकुंठापर्यंत आवाज जाऊन पोचू देत. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम. फार फार धन्यवाद. हरे कृष्ण.